ट्रान्सफॉर्मर तो असतो ब्रह्मांडीय किरणांचा अनुदान करता, त्या माध्यमातून दैवी शक्ती घेत असते. इंद्र चंद्र वरून देवी देवता ह्या मुळावर तुम्ही किती सिंचन करता त्यावरून त्यांचा त्यांचा भाग घेता. म्हणून मी एक करत नव्हतो, विमुख झालो होतो. बाप्पासाहेब गेल्यानंतर वचन दिलं बाप्पासाहेबांना मी एक करील, आणि 2 वर्ष केलं नाही. म्हणून 3-3 तास छाती दुखायला लागली. अनुभव गायब झाले. 5-5 तास साधना करत होतो, अनुभव गायब झाले. काहीच समजायला तयार नाही की मला का भगवान तडाखे मारतोय. आणि ज्यावेळेस मी कबूल केले हे करेल की 1 सेकंद लागला नाही, सगळं गायब आणि शक्ती प्रगटली. विमुख होईल गुरुभक्ती. कारण बाप्पासाहेबांनी सांगितलं होतं, तुम्ही जर विमुख झाला तुमचा उन्हाळा होईल. देव सहन करत नाही हो. VIP कोठ्यातून जे आलेत त्यांना सहन करत नाही. ज्यांना VIP कोठा दिला त्यांना VIP मार असतो. फर्स्ट क्लास येणारं पोरग जर अभ्यासच करत नसेल तर त्याला जो मार मिळतो तो थर्ड येणाऱ्या पोराला नाही मिळत. कर रे बापा, तुला सांगायलो, नाही तर बरं जाऊ दे, मग त्याला मारत नाही. बरं तुला जमेल तसं कर. हाय करत आहे मी, बरं जसं जमलं तसं कर. विमुख होईल गुरुभक्ती. गुरु भक्ती, गुरु कुठे? आत्मा हा गुरु. मग गुरुचा, सद्गुरूचा आणि आपला आत्मा एक आहे. म्हणून ब्रह्मा विष्णू महेशांना गुरुला ब्रह्मा विष्णू महेश म्हटलंय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. कधीतरी आता घ्यायला जर बसलो ना, पण सांगणार आहे गुरुचा ज्यावेळेस विषय अजून येईल त्यावेळेस गुरुगीता निश्चित मी घेईल. आताही माझजवळ आहे, पण खूप प्रसंग आहेत गुरुवर येणारे, आता घेत नाही. वाटलं होतं घ्यावं पण नको. गुरुगीता नक्की घेईल. त्यामध्ये गुरूंचं महत्त्व भगवान शंभूनी माता पार्वतीला सांगितलंय. काय महत्त्व आहे, आणि त्याच्यामध्ये हा श्लोक आहे जो तुम्ही येत आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हे भगवान शंभूंचं वाक्य आहे. देवी देवता प्रसन्न सद्गुरूंनी होता. कबीरांच्या जीवनामध्ये एकदा स्वतः भगवान आले आणि त्यांचे गुरु, काय नाव कबीरांचे गुरु? हां तेच म्हणलं, तुम्हाला पाठ आहे की नाही. रामानंद स्वामी ही आले. आता सगुण रूपामध्ये भगवान समोर एकच आसन आहे, कारण कबीराचं घर काही मोठं नव्हतं. पाठ 1, माणसं 2, एक स्वतः भगवान आणि एक स्वतः गुरु रामानंद. कोणाला द्यावं अगोदर? गुरुला द्यावं, भगवान नाराज. भगवंताला द्यावं तर गुरु नाराज. आणि प्रत्येकजण असा पाहायला आहे. अरे कोणाचं नाव वर खाली टाकलं तर सध्या महाराज लोक नाराज होतात. याचं कीर्तन 2 जणांचं कीर्तन असेल आणि एकाचं नाव खाली आणि एकाचं नाव वर, तर खालचा माणूसच येत नाही. आपलं नाव खाली आहे. आता भगवान नाराज व्हावं की गुरु नाराज, कोणाला द्यावं? कबीराने सुंदर म्हटलं, गुरु गोविंद दोनो खडे काकू लागू पाय. अरे गुरु आणि गोविंद दोघं उभे आहेत माझ्या समोर, कोणाच्या पाया अगोदर पडू? बलिहारी वो गुरु की जाने गोविंद दीनो बताय. आधी गुरुच्या पाया पडेल. अरे गोविंदा, तुला दाखवलं ह्या गुरुनी, नाही तर तू कसा येतोस रे माझ्याकडे?
लक्षात घ्या. तुम्हाला अनेक देवी देवतांचे दर्शन झाले डायरेक्ट आले का सगळ्यांच्या? गुरु गोविंद दोनो खडे, अरे हे सामर्थ्य यांचं आहे. काकू लागू पाळ बलिहारी ओ गुरु की, जाणे गोविंद दीनो बताय. त्या गुरुच्या अगोदर लागेल, अरे गोविंदा तू भेटलाच नसतास रे. आणि कबीरांचं दुसरंही आहे, नाराज जर झाले गुरु तर तिन्ही लोकात कोणी तुम्हाला वाली नाही. देव नाराज झाला तर गुरु वाली आहे. काय? कबीरा हरि के रूठते, गुरु के शरणा जाय. कबीर म्हणतात, अरे हरी जर रुसला भिवू नका, गुरु आहे तुमचा पाठी राखा, त्याच्या शरण जा. कबीरा हरि के रूठते, गुरु के शरण जाय. कहे कबीर गुरु रूठते, हारी नाही होत सहाय. गुरु जर नाराज झाला तर भगवंताचा किती धावा करा, तो तुमच्या साह्याला येणार नाही. हे कबीर म्हणतात, याला म्हणतात गुरुभक्ती. शास्त्रांनी एखादी गोष्ट सांगितली आणि सद्गुरूंनी सांगितली, कोणाचं ऐकावं? साध्या गुरूंनी सांगितली, सद्गुरूंनी सांगितली, कोणाचं ऐकावं? साधक अवस्थेत धडे गिरवत असताना सांगितल्या गेली, कोणाचं ऐकावं? एकदा येशू ख्रिस्त चालले, शिष्य चालले. एक शिष्यांचं गाव लागलं. शिष्यानं पाहिलं आपले गुरु चाललेले आहेत रस्त्याने. त्याचे वडील वारले होते आणि स्मशानभूमीमध्ये दफन करण्याकरता तो नेत होता. अरे आपले गुरु दिसत आहेत. ते उकरत होते तोपर्यंत आपला हा आला, पाया पडला, गुरुजी वडील वारलेत. पुरायचं नाही म्हणले, तू जाऊन चल ताबडतोब माझ्याबरोबर लाग चल म्हणले. जायचं नाही वडिलांना पुरायला. संसारात इन्व्हॉल्व झाला, वडिलावर फार मरक्या माणसावर ते प्रीती तुझी झापलं, चल बरोबर. शिष्यानं वाईट वाटलं, अरे काय, अरे बापाचं मढ तर पुरू द्यावं, त्याला काय गोष्टी सुरवल्या येशू ख्रिस्तानी. पुढे दुसरं गाव लागलं. आता शिष्य बरेच दिसत होते. त्याचाही बाप वारला. तोही मढ घेऊन आला, प्रेत घेऊन आला. पूर्णार पाहतोय तर आपले गुरु चाललेले, शिष्य चाललेले. तो पळत आला, गुरुजी मी आलो, चलू का बरोबर? पण मला हे नाही, तू हे काम कर म्हणे, पूर अगोदर, सध्या येऊ नको. दोघाला दोन न्याय. आता काही ना राहावंच ना, पोटात गुडगुड 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 करू लागलं. एकाला म्हणले तू चल, मूर्ख कुठला, आता मेलाय ना, त्या मड्याच्या मागे काय लागला, चल. आणि दुसऱ्याला बरोबर घेतलं, तो नाराज झाला. आणि दुसऱ्याला म्हणे नाही नाही नाही, तू येऊ नको बरोबर, तू जा बडपूर. गुरुजी दोन न्याय कशी काय? एक शिष्य दोन न्याय, दोन प्रकार. अरे म्हणले हा इतका इन्व्हॉल्व होता की रडत होता सारखा बाप मेला तर, आणि इतका अटॅच होता की याला वैराग्य आणणं जरुरी होतं.